नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलमध्ये आपलं स्वागत आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा गुंता दिवसेंदिवस जटिल बनत चाललाय. दूध उत्पादक शेतकऱ्यामध्ये देखील गोकुळच्या निवडणुकीबाबत प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. रोज काहीतरी राजकीय घडामोडी आणि नवे आदेश येत असल्यामुळे संचालक मंडळासह दूध उत्पादक शेतकरी देखील विचारात पडलाय. त्यातच पुणे विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी गोकुळ निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम तात्काळ सादर करण्याच्या सूचना सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांना सोमवारी दिल्या आहेत. यापूर्वी घडलेल्या घटनांचा विचार केला तर 1200 दूध संस्था अवसायनात काढण्याबाबत न्यायालयात प्रकरण दाखल झाले होते. हे प्रकरण न्यायालयात दाखल होण्यापूर्वी या संस्था अवसायनाच्या निर्णयाला राज्य सरकारच्या दुग्ध विभागाने स्थगिती दिली होती. या संदर्भात न्यायालयात सुनावण्या झाल्या. अखेर 25 मार्च रोजी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी हे स्थगितीपत्र शासनाकडून मागे घेण्यात आले. याचा अर्थ असा होतो की 2023 ला जो आदेश अवसायनात संदर्भात दिला होता तो आदेश कायम राहिला. न्यायालयानं देखील हे आदेश देताना या संस्थाबाबत पूर्व चौकशी करून निर्णय घेण्याचे आदेश दिलेत. या सर्व घडामोडी सुरू असताना सोमवारी 30 मार्च रोजी पुणे विभागीय दुग्ध उपनिबंधकांनी मतदार यादी कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या 1200 संस्थांचा मतदार यादीत समावेश करायचा की नाही याचे निर्देश नाहीत. त्यामुळे सहाय्यक निबंधक देखील आता पेचात पडले आहेत. त्यामुळे या संदर्भात मार्गदर्शन घेण्याकरिता सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे पुण्याला गेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी या 1200 संस्थांच्या पैकी काही संस्था जुन्या असल्याचं म्हटलंय. सर्व संस्था या 0 लिटर दूध असणाऱ्या नाहीत. काहींच्या निवडणुका झालेल्या नाहीत तर काहींचे ऑडिट पूर्ण नाहीत. संस्था अवसायनात काढण्याबाबत बरेच निकष आहेत. या संस्थांची पूर्ण चौकशी इन कॅमेरा होऊन निर्णय व्हावा अशी मागणी करत शौमिका महाडिक यांनी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पाहूया नेमके शौमिका महाडिक काय म्हणाल्या. गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्र राज्यातला मला वाटतं नामांकित आणि अव्वल दर्जाचा दूध संघ आहे. तो टिकला पाहिजे, वाढला पाहिजे या मतावरती मी गेले 5 वर्ष ठाम होते आणि इथून पुढेही ठाम असणार आहे. आज जी बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा हा निर्णय झाला की ज्या संस्था जेन्युन आहेत, ज्यांची कागदपत्र उद्या तपासून जे आपल्याला कळेल की या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे गोकुळतर्फे, अशा संस्था राहतील. ज्या संस्थांची कागदपत्र पूर्ण नाही आहेत अशा संस्था कदाचित बाजूला जातील. पण तरीही त्यांचं सभासदत्व रद्द करायचं नाही हा गोकुळचा निर्णय राहील. गोकुळचे सुद्धा काही पोटनियम आहेत की मतदार कोण होऊ शकतं गोकुळचा. ब वर्ग सभासद हा मतदार होऊ शकत नाही, त्याच्यासाठी अ वर्ग सभासदत्व घ्यावं लागतं. आणि म्हणून काही या पोटनियमाच्या अनुषंगानं असू देत, हे पुन्हा आपल्याला ठरवता येईल की मतदानाचा अधिकार कुणाला मिळणार. पण कोणाच्याही मतदानाच्या अधिकारावरती गदा येऊ नये यासाठी आम्ही सर्व संचालक प्रयत्न करणार आहोत. यासाठी मी स्वतः ज्या संस्था माझ्याकडे आलेल्या आहेत मदत मागायला, त्यांच्या काही संस्थांचं पिटिशन आम्ही आज कोर्टात दाखल करतोय. त्यांच्या वतीनं हे आम्ही कोर्टाला सांगतोय की आम्ही जेन्युन सभासद आहोत, आमचं दूध येतंय, आमचं ऑडिट झालेलं आहे, जे काही आहे ते आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहे. आणि सगळ्या संस्थांची व्यवस्थित चौकशी ही इन कॅमेरा घ्यावी ARनी. आणि ह्या इन कॅमेरा चौकशीमध्ये ज्या संस्था पात्र ठरतील त्या संस्थांना मतदानाचा अधिकार देऊन निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर लावावी असं आम्ही पिटिशन आता कोर्टात दाखल करायला चाललेलो आहोत. इथं कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. यामध्ये बऱ्याच जुन्या संस्था पण अडकलेल्या आहेत, नवीन पण अडकलेल्या आहेत. मग ज्या योग्य असतील त्या पात्र 100% ठरतील. यांच्याबरोबर आम्ही कालही होतो आणि आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. यांच्यासाठीच मदत मागायला शेवटी आम्ही न्यायालयात चाललेलो आहे की निवडणूक प्रक्रियेची घाई न करता या सर्वांची चौकशी होऊन यांना यांचा निवडणुकीचा अधिकार मिळावा योग्य पद्धतीनं, आणि हे निवेदन देण्यासाठी आम्ही जाणार आहोत. दरम्यान याचा अर्थ सरळ आहे की या 1200 दूध संस्थांच्या बाबत अद्यापही अस्पष्टता आहे. विभागीय उपनिबंधक यांच्या मान्यतेने
गोकुळची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम सहाय्यक निबंधक यांनी तयार केला होता. त्यानुसार 9 मार्च पासून संबंधित 5470 दूध संस्थांकडून ठराव मागणीची प्रक्रिया सुरू करण्याचा कार्यक्रमही निश्चित झाला होता. त्यातच मतदार यादी तयार करण्याचे निर्देश विभागीय उपनिबंधक यांनी दिल्यानं या 1200 दूध संस्थांच्या बाबत गोंधळात आणखी भर पडली आहे. मतदार यादी तयार करताना या 1200 संस्थांचा समावेश करायचा की नाही त्याचे निर्देश विभागीय उपनिबंधकांनी दिलेले नाहीत. अवसायनात प्रक्रियेतील त्या दूध संस्थांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार दुग्ध विभागाला दिले आहेत. मात्र 1200 संस्थांचे म्हणणे केव्हा ऐकून घेणार, ही प्रक्रिया किती दिवस चालणार त्यावरच गोकुळच्या निवडणुकीचे तारखेच्या भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यातच एकूण हा सर्व घोळ पाहता निवडणुकीचा कार्यक्रम 4 मे पर्यंत जाहीर होईल असे वाटत नाही. त्यातच विद्यमान संचालक मंडळाची मुदत 4 मे 2026 रोजी संपत आहे. मात्र ठराव मागणी करताना आणि मतदार यादी तयार करताना त्या 1200 संस्थांच्या बाबत काय निर्णय घ्यायचा अथवा त्या संस्था वगळून प्रक्रिया सुरू करायची याबाबत आता सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवणार आहेत. त्यानंतरच याचा निर्णय होणार आहे. मात्र या 1200 संस्थांच्या बाबत गोकुळचे राजकारण चांगलंच पेटले असताना मतदार यादी तयार करण्याच्या सूचना विभागीय उपनिबंधकांनी दिल्यानं गोकुळच्या यादीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अनेक दूध संस्था 1974 पासून गोकुळ दूध संघाला दूध घालत आहे. आता राजकीय द्वेषातून कोणीतरी अदृश्य शक्तीच्या दबावापोटी आमचा मतदानाचा अधिकार काढून घेत असल्याचा आरोप दूध संस्था चालकांनी केलाय. त्यामुळे यावरून जिल्ह्याचे राजकारण देखील पेटले असतानाच त्या 1200 संस्था अवसायनात निघणार की त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार हे पाहावं लागणार आहे. त्यातच या सर्व संस्थांचे सभासदत्व ग्राह्य धरण्यात यावं, त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी गोकुळच्या संचालकांनी केली आहे. हा वाद आता पुन्हा न्यायालयात पोहोचणार आहे. त्यामुळेच या 1200 संस्थांच्या बाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. धन्यवाद.